आज आपण बनवणार आहे मसालेदार भेंडी, जी सगळेच जण आवडीने खातील आणि झटपट होण्यासारखी भेंडी आहे आणि लहान मुलांना तर ही खूप आवडते ही भेंडी अशा प्रकारे केलेली। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला पहिल्यांदा आपण काय करूया, ही बघा ही भेंडी घेतली आहे। ही भेंडी मी आधी धुवून ठेवली होती स्वच्छ। आता या भेंडीला आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेऊया। अशा प्रकारे बघा भेंडी मी कट करून घेतली। असं मधून इथे ना थोडंसं असं मी चिरा पाडल्यात भेंडीला, जेणे आपला जो मसाला आहे ना तो त्याच्या आतमध्ये जाईल आणि म्हणजे खाताना पण आपल्याला म्हणजे जरी भेंडीचा एक बाईट जरी आला तरी पण असं सुकं सुकं वाटायला नको किंवा त्याला मसाला लागला नाही असं नको व्हायला। ते मसाला पूर्ण त्या भेंडीच्या आतमध्ये जाऊन ते भेंडीमध्ये पण एकजीव व्हायला पाहिजे। सो म्हणून मी असे मधून असे कट करून घेतले आणि एका भेंडीचे मी 2-3 तुकडे केलेत, मग जेणेकरून लहान मुलांना पण खाता येईल। तर आता इथे मी गॅसवरती बघा तेल पण गरम करत ठेवलं आहे। तर आता पहिल्यांदा आपण तेलामध्ये भेंडी घालून आहे ना थोडी फ्राय करून घेऊया, चांगली भाजूया। म्हणजे बघा काय काय भेंडी अशी लालसर झाली आहे, तर अजून थोडीशी आपण भाजून घेऊया तेलामध्ये। आता भेंडी आपली ना बऱ्यापैकी तेलामध्ये चांगली भाजली गेली आहे बघा। तर आता आपण ही भेंडी काढून घेऊया। आता ज्या तेलामध्ये आपण भेंडी भाजली ना त्याच तेलामध्ये आता आपण भाजी करून घेऊया। चमचा जिरं, या ज्या बिया आहेत ते भेंडीच्या आहेत त्यामुळे काय काढल्या नाही तरी काय प्रॉब्लेम नाही। अर्धा चमचा आपण मोहरी टाकूया। मोहरी आधी घालायला पाहिजे होती पण मी ठीक आहे नंतर घातली। आलं लसूणची पेस्ट मी अशी चेचून घेतली खलबत्त्यामध्ये, ती घालूया। एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतलाय तो घालते। कांदा पण आपला बघा मस्तपैकी कांदा लालसर असा भाजला गेला आहे। तर आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊया। टोमॅटो असा मिक्सरला बारीक करून घेतला होता तो घालूया। तर आपला टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी एकजीव झाला आहे तेलामध्ये। तर आता आपण यामध्ये घरगुती लाल मसाला जसा तिखट आहे प्रत्येकाचा त्याप्रमाणे मी 1-2 चमचे घालते। त्या एक अर्धा चमचा आपण गरम मसाला घालूया याच्यामध्ये। गरम मसाला पण घातला आणि सगळं एकजीव करून घेतला। आता आपण यामध्ये काय करूया, आता इथे मी 5 काजू घेतलेत बघा। या काजूची आपण पेस्ट करून घेऊया। इतकं पाणी घालून घेते मी, मग जेणेकरून मिक्स पटकन बारीक होईल आणि त्याची पेस्ट तयार होईल आणि ती पेस्ट आपल्याला भेंडीसाठी वापरता येईल। चला आता 4-5 काजू घालायचे, त्यात थोडं पाणी घालायचं जेणेकरून ते पातळ होईल। कारण का काजू कसे चिकट असतात ते पटकन दसतात ते, म्हणजे असे थोडंसं पाणी घातलं तर चांगले बारीकसर असे वाटले जातात। मी थोडंसं पाणी घालून घेतले, एक अर्धी वाटी। आता आपण याला थोडंसं बारीक गॅसवरती 5 मिनटं जरा शिजू देऊया। एक 5 मिनटं मी झाकून ठेवलं होतं। आता आपण चेक करूया। एका बाजूने मस्तपैकी तेल सुटलं गेलं आहे छानपैकी। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद घालूया। त्यानंतर आता यामध्ये आपण आपली भेंडी घालूया। ही सगळी भेंडी आपण यामध्ये हे एकजीव करून घ्यायचे सगळं आपल्याला आणि 5 मिनटं वाफेवर ठेवायचे। पाणी आता अजिबात त्याच्यात घालायचं नाही, भेंडी चिकट असते नाही तर अजून चिकट होईल। एक 5 मिनटं वाफेवर भेंडी लगेच आपली शिजून येईल। त्याला झाकून ठेवूया आपण 5 मिनटं। मी 5 मिनटं झाकून ठेवलं होतं वाफेवरती। तर आता आपली भेंडी शिजली आहे का बघूया। बघा मस्तपैकी बाजूने तेल पण सुटलं आहे आणि टेस्टी अशी आपली भेंडी तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। ग्रेव्ही पण आहे याच्यामध्ये बघा। अशा प्रकारे आपली भेंडी टेस्टी भेंडी तयार झाली। गॅस बंद करून घेऊया आपण। ढाबा स्टाईल मसालेदार भेंडी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी। आता आपण ही भेंडी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती। बघा किती छान अशी तयार झाली आहे। अशा प्रकारे आपली ढाबा स्टाईल टेस्टी मसालेदार भेंडी तयार झाली आहे आणि सर्वांना ती आवडली आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा, झटपट होण्यासारखी रेसिपी आहे आणि लहान मुलं तर ही खूप आवडीने खातील अशा प्रकारची भेंडी। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।